एवढा मोठा आवाज कशाचा आहे हा प्रत्येकाच्या मनामध्ये एक विचार आला। मित्रांनो, मी सचिनराव यादव, सर्वांना जय जिजाऊ। आज 29 मे 2025 सकाळच्या 9:32 झालेले आहेत। मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपल्या शेतीला भेट देण्यासाठी मी शेतामध्ये आलेलो होतो आणि अचानक एक प्रचंड मोठा आवाज झाला आणि आवाज हे माझ्या पूर्व दिशेला झालेला आहे आणि तो आवाज सलग 3 धाड 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 आणि माझ्या आयुष्यामध्ये प्रचंड मोठा हा आवाज पहिल्यांदा मी ऐकला। हा आवाज कशाचा असेल? मित्रांनो, गेले 10 वर्षापासून प्रत्येक माणूस हा असा एक आवाज झाला की आपल्या सोलापूरला फोन लाव, सातारला फोन लाव, आपले मित्रमंडळ, पाहुणे, काही संबंधित व्यक्तींना फोन लावण्याचं काम करतो। मित्रांनो, हा आवाज कशाचा आहे आजपर्यंत आपणाला कोणी सांगितलेला नाही आणि ह्याचा ठोस निर्णय कुठल्या अधिकाऱ्याने दिलेला नाही, कुठल्या प्रशासनाने दिलेला नाही, पण आवाज मात्र भयानक आहे। आज या भागामध्ये हजारो लोक नाही, शेकडो गावांपर्यंत हा आवाज गेला। ही जी चर्चा होती ह्याच्यावर पोलीस प्रशासन, ह्याच्यावर कलेक्टर आपल्या जिल्ह्यामध्ये कशाचा आवाज झाला हे सांगत नाहीत। संबंधित पोलीस स्टेशन, SP ऑफिस असेल, DYSP असेल, PI असतील तालुक्या लेवलचे, तहसील असतील, ह्यांना सुद्धा माहीत नसतात। अगर माहीत असेल तर सामान्य जनतेसाठी हा सांगत नाहीत। मित्रांनो, हा आवाज तुम्ही कधी निरीक्षण केलं नाही? आपण एक अंदाजावर नेहमी जगलं पाहिजे। ज्या पद्धतीनं वारं बदलतं, आभाळ निघतं आणि नंतर पाऊस पडणार, तसं आपण एक अंदाज लावलेला आहे। मित्रांनो, हा आवाज कशाचाही नाही। मित्रांनो, तुम्ही कधी हे आवाज आल्यानंतर त्या भागातून मोठ्या प्रमाणात 3, 4, 2, 1 इमान प्रवास करत असतो। माझा आत्मविश्वास मित्रांनो, जे इमान असतात ते बॉम्ब टेस्ट कशी करायची, काय करायची, कशी पाहणी करायची, तो हवेत कसा उडवायचा, प्रचंड मोठ्या उंचावरती जायचं आणि तिथून तो बॉम्ब गोळा फेकला जातो आणि तो हवेतल्या हवेत उडवला जातो आणि त्याचा प्रचंड मोठा आज 29 मे 2025 सकाळी 9:29 जो आवाज झाला, ह्याच्या आधीही पाठीमागं प्रचंड मोठे आवाज झालेले आहेत, पण सर्वांचं रेकॉर्ड ब्रेक केला असेल तर आजच्या आवाजाने केला आणि त्याच्या पाठीमागचं जे आवाज होतं ते एकदम धाड दिशी येत होतं, पण आजच्या 3 पद्धतीने आवाज आले, धाड धाड असे फटाकीच्या माळा, पण आवाज मात्र भयानक मोठा होता। सर्वसामान्य जनता भीभीत होते, पशुपक्षी सोयरावायरा पळतात, मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचा किलबिलाट होतो। स्वतः मी सुद्धा प्रचंड घाबरलो, इतका मोठा आवाज। आम्ही जवान असून एवढं घाबरत असेल तर वृद्ध लहान बाळ किती घाबरत असतील। मित्रांनो, ह्याच्यावर कुणालाही फोन लावू नका। हे 100 नाही, तुम्ही कधीही निरीक्षण करा, असा मोठा आवाज झाल्यानंतर त्या भागातून इमान प्रवास केलेला आपणाला दिसते। हे टेस्ट करत असतात, त्याच्यामुळं आपण किंचित सुद्धा घाबरू नका, कुणाला फोन लावू नका आणि ह्याच्यावर चर्चाही करू नका, अशी माझं स्पष्ट मत आहे। तुम्हाला जर आवडलं तर दुसऱ्यांनाही शेअर करा, सबस्क्राईबर करा, फॉलो करा। पुन्हा एकदा मनापासून सर्वांना जय जिजाऊ।